भारताचा शोध भाग 30. मौर्य साम्राज्यात एक प्रकारची ऐशारामी वाढत होती. जीवन अधिकाधिक गुंतगुंतीचे होऊन धंदे व्यवसाय व राहणीत भेदाप्रमाणे वर्ग जास्त स्पष्ट व सुसंघटित झाले होते. खानावळी, उपहारगृहे, घोड्यावरून प्रवासाकरिता अश्वशाला, सराया, जुवा खेळण्याचे अड्डे ठाई ठाई होते. निरनिराळे धर्मसंप्रदाय व धंद्याचे संघ यांची सभास्थाने असत व धंद्यांचे संघांचे भोजन समारंभ होत. करमणुकीच्या धंद्यावर अनेकांचे पोट भरत असे. नाचणारे, गाणारे, नट असे नाना धंदे होते. हे लोक आपापल्या धंद्याकरिता खेड्यातूनही जात. अर्थशास्त्राचा ग्रंथकार म्हणतो, खेड्यापाड्यांमधून नाट्य नृत्य गायनाकरिता नेहमी उपयोगाकरिता म्हणून सार्वजनिक गृहे राहू देणे बरे नाही, कारण त्यामुळे लोकांचे संसारातील लक्ष व शेतीभातीकडचे लक्ष कमी होऊन अन्यत्र जाते. परंतु सार्वजनिक करमणुकीच्या कार्यक्रमाची जुळवाजुळव करण्यास कोणी मदत नाकारली तर त्यालाही दंड होत असे. राजाने ठिकठिकाणी विशाल अर्धचंद्राकृती रंगशाला बांधल्या होत्या. त्यातून नाटके, मुष्टियुद्धे व इतरही खेळांचे सामने, तसेच पशुपक्ष्यांचे खेळ, हत्ती, बैलांच्या, रेड्यांच्या झुंजी यांचे कार्यक्रम सरकारकडून करण्यात येत. प्रदर्शने भरविली जात व त्यातून आश्चर्यकारक वस्तूंची चित्रे ठेवली जात. अनेक उत्सव प्रसंगी रस्त्यांवरून दीपोत्सव करण्यात येत. हा संदर्भ डॉक्टर F.W. थॉमस केम्ब्रिज यांच्या हिंदुस्थानचा इतिहास या पुस्तकातून घेतला आहे. तसेच राजाची स्वारी समारंभाने थाटात मिरवत जाई व मृगया करण्याकरिताही सरकारी समारंभ असत. या विस्तृत साम्राज्यात कितीतरी मोठमोठी पुरे, पट्टणे होती. परंतु पाटलीपुत्र हे मुख्य शहर होते. ती राजधानीच होती. गंगेच्या तीरावर जेथे गंगा आणि शोणभद्र यांचा संगम होतो तेथे हे शहर वसले होते. मेगॅस्थेनिससने या नगरीचे पुढील प्रमाणे वर्णन केले आहे. गंगा आणि दुसऱ्या एका नदीच्या संगमावर हे पालीबोथ्रा म्हणजेच पाटलीपुत्र शहर वसले आहे. याची लांबी 91.5 मैल व रुंदी 17 मैल आहे. याचा आकार समांतर भुज चौकोनाप्रमाणे आहे. शहराच्या सभोवती लाकडी तट आहेत. मधून मधून बाणवृष्टी करण्यासाठी झरोके आहेत. समोरच्या बाजूला रक्षणार्थ मोठा खंदक असून गावातील गटारे त्यातच सोडलेली आहेत. हा खंदक चोहो बाजूंनी असून या खंदकाची रुंदी 600 फूट व खोली 45 फूट आहे. तटाला 570 बुरुज आहेत आणि 64 दरवाजे आहेत. शहराचा तटच लाकडी होता असे नव्हे, तर शहरातील बहुतेक घरेही लाकडी असत. भूकंपाचा तो टापू असल्याने ही सावधगिरी घेतलेली असावी. 1934 मधील बिहारच्या भूकंपाने या गोष्टीची आपणास चांगलीच आठवण करून दिली. घरे लाकडी असल्यामुळे आगीपासून बचावाची फार कडेकोट व्यवस्था असे. प्रत्येक घरकामाला शिड्या, आकड्या, पाण्याने भरलेली भांडी यांची तरतूद घर मालकाला करावी लागे. पाटलीपुत्र शहरात लोकनियुक्त नगरपालिका होती. 30 सभासद असत. त्यांच्या 5-5च्या 6 समित्या करण्यात येत. त्यांच्याकडे निरनिराळी खाती सोपविण्यात येत. उद्योगधंदे व कारागिरी, जन्म मृत्यू, विविध प्रकारच्या वस्तू तयार करण्याचे कारखाने, प्रवासी आणि यात्रेकरू यांची व्यवस्था वगैरे खाती होती. सारे 30 जणांचे मंडळ, सर्व मिळून आर्थिक व्यवस्था, तसेच आरोग्य, पाणी पुरवठा आणि सार्वजनिक उपवने, उद्याने यांची व्यवस्था पाहत. बुद्धाची शिकवण. हिंदुस्थानचे स्वरूप बदलून टाकणारे हे जे राजकीय व आर्थिक क्रांतिकारक फेरबदल होत होते, त्यांच्या पाठीमागे बौद्ध धर्माने उडवलेली खळबळ, जुन्या मुरलेल्या संप्रदायावर केलेले आघात व धर्मात मिराजदारी सांगणाऱ्या वर्गाशी चालविलेली भांडणे या घटनेची पार्श्वभूमी सुरूच होती. हिंदुस्थानाला चर्चा आणि वादविवाद यांची फार गोडी आहे. परंतु या शाब्दिक चर्चेपेक्षा जनतेच्या मनावर एका सामर्थ्य संपन्न, दैदिप्यमान विभूतीच्या व्यक्तिमत्वाची छाप पडलेली होती व त्याची स्मृती अद्याप जनतेच्या मनात ताजी होती. त्याचा संदेश जुनाच असला तरी आध्यात्मिक सूक्ष्म चर्चा करण्यात रंगलेल्यांना तो अगदी नवीन, अगदी वेगळा वाटून बुद्धिमंतांच्या कल्पनाशक्तीची त्याने पकड घेतली व जनतेच्या मनोभूमीत हा संदेश खोल शिरला. बुद्ध आपल्या शिष्यांना म्हणाले होते,
सर्व देशातून जा आणि या धर्माचा प्रचार करा. त्यांना सांगा की राव आणि रंक, उच्च आणि नीच सारे समान आहेत, एक आहेत. समुद्राच्या सगळ्या नद्या जाऊन समुद्राला मिळतात, त्याप्रमाणे सर्व जाती या धर्मात एक होतात. हा धर्म सर्व जातींचे ऐक्य स्थान आहे. बुद्धाचा संदेश विश्वव्यापक प्रेमाचा, विश्व कल्याणाचा होता. ते म्हणतात, या जगात द्वेषाने द्वेष कधी शमत नसतो, प्रेमानेच द्वेषाचा उपशम होतो. ते असेही म्हणाले, अक्रोधाने क्रोध जिंका, भलेपणाने दुष्टाला जिंका. ते ध्येय आत्मसंयमाचे, सदाचाराचे होते. युद्धात हजारोंना तुम्ही जिंकू शकाल, जिंकून घ्याल, परंतु जो स्वतःला जिंकतो त्याचा विजय खरा. मनुष्य ब्राह्मण किंवा चांडाळ जन्माने होत नाही, स्वतःच्या कृतीनेच होत असतो. पाप्याचाही तिरस्कार करू नये, कारण ज्यांनी पाप केले त्यांना जाणून बुजून कठोर कोण बोलेल? कारण तसे करणे म्हणजे त्याच्या अपराधाच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. दुसऱ्यावर आपण जय मिळवतो, परंतु त्याचे दुष्परिणामच होतात. तुमच्या विजयातून द्वेष जन्माला येतो, कारण पराभूत झालेला असंतुष्ट असतो. बुद्ध हा सारा उपदेश करीत. त्यात धर्माचा धाक किंवा परमेश्वर आणि परलोकाचा उल्लेख नसे. बुद्धी, तर्क आणि स्वानुभव यांचा आधार घ्या असे त्यांचे म्हणणे होते. व तुम्ही स्वतःच्या मनात सत्य शोधा असे ते लोकांना सांगत. ते एकदा असे म्हणाले, माझ्याविषयीच्या आदरबुद्धीने माझे म्हणणे स्वीकारू नका. सोने आगेत घालून पारखतात त्याप्रमाणे माझ्या सांगण्याची परीक्षा घ्या. जगात सर्व दुःखांचे कारण अज्ञान हे आहे. ईश्वर आहे किंवा नाही, परब्रह्म आहे किंवा नाही याविषयी बुद्ध काही सांगत नाहीत. आहे म्हणत नाहीत, नाहीही म्हणत नाहीत. ज्याचे ज्ञान शक्य नाही तो प्रश्न निर्णय न करता तसाच राहू द्यावा असे त्यांचे मत आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, परब्रह्म म्हणजे ज्ञात वस्तूशी संबंध दाखवून वर्णन करता येण्याजोगे जे नाही तसे काहीतरी अगम्य असा अर्थ असेल तर ज्ञात प्रमाणांनी त्या निरुपाधिक परब्रह्माचे अस्तित्व सिद्ध होणे शक्य नाही. ज्ञात वस्तूंशी असंबद्ध असे काही आहे, अशा गूढ तत्वाचे अस्तित्व आहे, हे ज्ञान आपल्याला व्हावे तरी कसे? हे सारे विश्व म्हणजे परस्पर संबंध असे आहे. अनेक संबंधांची साखळी म्हणजे हे विश्व. असंबद्ध असणारे, ज्याचा कशाशीच संबंध नाही असे काही असल्यास ते आपल्याला कळत नाही व कळणे शक्य नाही. म्हणून ज्याच्याविषयी आपणास निश्चित ज्ञान असू शकेल, ज्याची आपण नीट कल्पना करू शकू, तेवढ्यावरच आपण थांबले पाहिजे. तसेच आत्म्याच्या अस्तित्वाविषयीही बुद्ध स्पष्टपणे काही सांगत नाहीत. नकार देत नाहीत, होकारही नाही. त्या प्रश्नाची चर्चा सुद्धा करायला बुद्धांची तयारी नाही. हे फार चमत्कारिक वाटते, कारण त्या काळात जीवात्मा आणि परमात्मा, अद्वैत, एकेश्वरीवाद आणि इतर आध्यात्मिक सिद्धांत यांनी भारतीय बौद्धिक वातावरण भरून गेलेले होते. त्यांनी मुद्दाम निग्रहाने सर्व आध्यात्मिक कथ्याकुट्याकडे पाठ फिरविलेली दिसते. परंतु शाश्वत कार्यकारणात्मक सृष्टीचा काही एक अभंग कायदा आहे व त्या अन्वये प्रत्येक वेगवेगळ्या स्थितीला कारण त्यापूर्वीची परिस्थिती असते. सद्गुण व सुख, निर्गुण व दुःख यांच्या जोड्या मुळापासूनच ठरलेल्या आहेत असे ते मानित. अनुभवात्मक जगात आपण नाना संज्ञा वापरतो, नाना वर्णने करतो. हे आहे, हे नाही असे आपण म्हणतो. परंतु वस्तूच्या वरपांगी स्वरूपाच्या पलीकडे जाऊन आपण बघू तर आपले हे अस्ति पक्षी किंवा नास्ति पक्षी असलेले विधान बरोबर नाही असे दिसून येईल. जे प्रत्यक्ष घडत आहे त्याचे वर्णन करायला वाणी अपुरी आहे. आहे आणि नाही यांच्या दरम्यान किंवा या दोहोंच्याही अतीत सत्य असण्याचा संभव आहे. नदी अखंड वाहत असते. या क्षणापासून त्या क्षणाला ती तशी दिसते, परंतु नदी तशीच दिसली तरी पाणी सारखे बदलत आहे. तसेच अग्नीचे ज्वाला जळत असते, तिचे स्वरूप आकार तीच असतात, परंतु तीच ज्वाला अखंड कधीही नसते, ती सारखी बदलत असते. जगात सारेच क्षणाक्षणाला बदलत आहे व वेगवेगळ्या स्वरूपाने प्रतीत होणारे जीवन म्हणजे स्थित्यंतरांचा एक अखंड प्रवाह आहे. अंतिम सत्य म्हणजे काही एक शाश्वत
अव्यय असे नाही. किंबहुना अंतिम सत्य म्हणजे एक प्रकारे काही एक प्रस्फुर्त शक्ती आहे. ही शक्ती बलरूप गतिरूप आहे. नाना पौर्वापर्यांची अखंड मालिका आहे. काळ म्हणजे वेगवेगळ्या घडलेल्या घटनांचा आपण अनुभव घेत घेत त्या अनुभवातून निघालेली व अंगवळणी पडलेली नुसती कल्पना आहे. एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीचे कारण असे आपण म्हणू शकणार नाही. कारण ज्याचे स्थित्यंतर होऊन एकाचे दुसरे रूप भासते तसे मूळचे शाश्वत काहीही नाही. वस्तूचे खरेखुरे रूप म्हणजे इतर तथाकथित वस्तुजाताशी त्याचा असलेला सतत व नियमबद्ध संबंध होय. क्षणाक्षणाला आपले शरीर आपला आत्मा बदलत आहे. त्याचे अस्तित्व लय पावते व स्थित्यंतर होऊन त्याच्यासारखेच परंतु त्याच्यापासून निराळे दिसू लागते व तेही पुन्हा नाहीसे होते. एका अर्थी आपण क्षणाक्षणाला मरत आहोत आणि पुन्हा जन्मत आहोत. हे सारखे सुरू असल्यामुळे एका अखंड रूपाचा आभास उत्पन्न होतो. सदैव बदलणाऱ्या एकतेचे हे सातत्य असते. सारे वास्तुजात स्थित्यंतर पावणारे गतिमान प्रवाही आहे. ठरीव पद्धतीने विचार करण्याची आपणास सवय असल्यामुळे आणि ठरीव पद्धतीने सृष्टीतील घडामोडींचे विवरण करण्याची सवय असल्यामुळे आपल्याला हे सारे समजायला जड जाते. परंतु आधुनिक अर्वाचीन सृष्टीशास्त्रातील काही कल्पनांशी, अर्वाचीन तत्वज्ञानातील काही विचारांशी बुद्धांचे विचार जुळतात. त्यांच्या ते जवळ येतात. हे लक्षात घेण्याजोगे आहे. बुद्धांची पद्धत मानसशास्त्रीय पृथक्करणाची होती. या अति अर्वाचीन शास्त्रात बुद्धांची अंतर्भेदी दृष्टी किती खोल जात असे हे पाहून आश्चर्य वाटते. शाश्वत अशा एखाद्या आत्मतत्वाशी संबंध न जोडता मानवी जीवनाचा विचार आणि परीक्षण केलेले आहे. कारण असा आत्मा असला तरी तो आपल्याला अगम्य आहे. मन हे शरीराचाच एक भाग आहे व निरनिराळ्या मानसिक शक्तींचे संयुक्त स्वरूप म्हणजेच मन असे मानले आहे. ह्यामुळे व्यक्ती म्हणजे नानाविध मानसिक स्थितींचे एक गाठोडे व स्वत्वाची भावना म्हणजे विचारांचा एक प्रवाह ठरला. व्यक्तीची चालू स्थिती म्हणजे ती त्याच्या पूर्व विचारांचा चालू परिणाम आहे. हे जीवन दुःख व क्लेश यांनी भरलेले आहे असे सारखे वारंवार सांगितले आहे. ही दुःखे, त्यांची कारणे, ती दूर करण्याची शक्यता आणि त्याचा मार्ग यालाच बुद्धाने सांगितलेली दुःख समुदय निरोध मार्ग या 4 आर्य सत्य म्हणतात. ही 4 आर्य सत्य म्हणतात. ते आपल्या शिष्यांना एकदा म्हणाले, युगानुयुगे तुम्ही दुःख क्लेश भोगत आहात व ह्या जीवन यात्रेत वाट चुकून भटकता भटकता कष्टी होऊन रडता रडता 4 समुद्रातील पाण्यापेक्षाही अधिक पाणी तुमच्या डोळ्यातून वाहिले आहे. त्याचे कारण एकच की ज्या गोष्टी तुम्हाला डोळ्यांसमोरही नको होत्या त्याच तुमच्या वाट्याला होत्या आणि ज्या गोष्टी तुम्हाला हवेशा वाटत होत्या त्या तुमच्या वाट्याच्या नव्हत्या. ही जी दुःख दशा, तिचा अंत होणे म्हणजेच निर्वाण. निर्वाणातील खरा अर्थ काय याविषयी मतभेद आहेत. कारण अतींद्रिय स्थितीचे वर्णन करायला आपली वाणी अपुरी पडते व आपल्याला मर्यादित मनातील विचारांच्या संज्ञांमध्ये ती अतींद्रिय स्थिती मांडता येत नाही. कोणी म्हणतात की निर्वाण म्हणजे केवळ विझून जाणे, मालविणे, परंतु हा अर्थ स्वतः बुद्धाला मान्य नव्हता असे सांगतात. बुद्ध तर म्हणत की निर्वाण म्हणजे अत्यंत उत्कट अशी कृती. निर्वाणात सर्वच विझून जात नाही. जे जे असत असते ते नष्ट होते. खोट्या भ्रामक वासना, नाना विकार यांची तेथे राख होते. परंतु निर्वाण म्हणजे संपूर्ण विनाश नव्हे. तथापि निर्वाणाची कल्पना नेती नेती रीतीनेच द्यावी लागते. बुद्धाच्या मार्गाला मध्यम मार्ग असे म्हणतात. अति सर्वत्र वर्जून केवळ सुखविलास किंवा केवळ आत्मक्लेश यातील मधला मार्ग घ्या असे ते सांगतात. उपवास करून त्यांनी स्वतः शरीर शोषण अनुभवले होते. म्हणून त्यांचे सांगणे हे की जो स्वतःची शक्ती गमावून बसला आहे तो योग्य मार्गाने या इष्ट मार्गावर प्रगती करण्यास असमर्थ होतो. हा बुद्धाचा मध्यम मार्ग म्हणजे अष्टविध आर्य मार्ग होय. सम्यक निष्ठा, सम्यक आकांक्षा, सम्यक उच्चार, सम्यक आचार, सम्यक जीवन वृत्ती, सम्यक प्रयत्न, सम्यक विचार, सम्यक आनंद, समाधी असा हा अष्टविध मार्ग आहे. त्यात कोणाच्या कृपेचा अनुग्रहाचा प्रश्नच नाही.
कारण यत्नपूर्वक आत्मविकास आत्मविकास आत्मोन्नती करून घ्यायची आहे. या मार्गाने जाऊन मनुष्याने जर आपला योग्य विकास करून घेऊन स्वतःला जिंकून घेतले तर मग त्याला कुठेही पराभव नाही. ज्याने स्वतःला जिंकून घेतले आहे त्याच्या विजयाचे पराजयात रूपांतर देवालाही करता येणार नाही. शिष्यांना जे समजेल व जे ते आचरणात आणू शकतील तेवढेच बुद्ध त्यांना सांगत. सर्व शंकांचे उत्तर देण्याच्या हेतूने किंवा विश्वाचे रहस्य उघडे करण्याच्या आकांक्षेने त्यांनी उपदेश केला नव्हता. असे सांगतात की एकदा हातात वाळलेली पाने घेऊन त्यांनी आपल्या आनंद नावाच्या प्रिय शिष्याला विचारले की हातातल्या पानाहून वेगळी आणखी पाने जगात आहेत का? आनंद म्हणाला, शरद ऋतू आहे, जिकडे तिकडे पाने गळून पडत आहेत, त्यांची गणती करता येणार नाही. तेव्हा बुद्ध म्हणाले, त्याप्रमाणेच मी तुम्हाला मुठभर सत्ये सांगितली, त्याखेरीज अनंत अगणित सत्यांच्या राशी पडल्या आहेत. भाग 30 समाप्त.